ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। हृदयविकार आणि फुफ्फुसांच्या आजारासंदर्भात त्यांना दाखल करण्यात आलं असल्याची माहिती मिळते। ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समदानी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार सुद्धा आशा भोसले यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालेत। आशा भोसले यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आल्याचं कळतंय। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आता आपल्या सोबत आहेत। कृष्णात, काय माहिती मिळते आशा भोसले यांच्या प्रकृतीविषयी? आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांनी देखील सोशल माध्यमाच्या द्वारे त्यांच्या तब्येतीची अपडेट देण्यात आलेली आहे आणि त्यांना कुठलाही हार्ट अटॅक आलेला नाही, तर त्यांच्या छातीमध्ये इन्फेक्शन असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि थोडा थकवा जो आहे तो त्यांना जाणवत असल्यामुळं त्यांना ॲडमिट करण्यात आल्याचं त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि लवकरच त्या बऱ्या होतील अशा प्रकारची माहिती त्यांनी देखील दिलेली आहे। परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे की सध्या या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यांची भेट घेण्यासाठी मंत्री आशिष शेलार हे देखील दाखल झालेले आहेत आणि तब्येतीची विचारपूस केली जात आहे त्यांची। त्याचबरोबर डॉक्टर प्रतीत समदाने आहेत जे त्यांच्यावर उपचार करत आहेत आणि त्यांच्या देखरेखीखाली सर्व उपचार हे आशा भोसले यांच्यावर सुरू आहेत। परंतु जी माहिती मिळते त्यानुसार त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, ऑब्झर्वेशनखाली आहेत। सध्या तरी कुठलाही धोका नाही अशा प्रकारची माहिती सध्या मिळत असली तरी अनेक जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते त्यांच्या तब्येतीवर देखरेख ठेवून आहेत आणि थोड्याच वेळात आशिष शेलार हे देखील बाहेर येतील आणि नेमकं आशा भोसले यांच्यावर काय उपचार सुरू आहेत याविषयी माहिती देतील। परंतु सध्या जी माहिती समोर येते त्यांच्यानुसार आशा भोसले यांच्या छातीमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे, फुफ्फुसामध्ये थोडा बहुत इन्फेक्शन झालेलं आहे आणि हृदयविकार आणि त्याचबरोबर फुफ्फुस अशा प्रकारच्या दोन्ही आजारांच्या संदर्भात त्यांना या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। सायंकाळी त्यांना दाखल करण्यात आल्यानंतर तात्काळ त्यांच्यावर उपचार सुरू झाले, आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आणि ज्या काही टेस्ट आहेत, चाचण्या आहेत त्या देखील केल्या गेलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात मेडिकल बुलेटिन जे आहे ते रुग्णालयाच्या वतीनं काढलं जाईल अशी एक माहिती समोर येते। मेडिकल बुलेटिनमध्ये नेमकं काय डॉक्टर सांगतात हे बघावं लागेल, पण लवकर त्या तंदुरुस्त होऊन बाहेर येऊ ही अपेक्षा। धन्यवाद कृष्णात या माहितीबद्दल।